दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे घरभर उत्साह, प्रकाश आणि धमाल. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. दुपारच्या सुमारास बाहेर गावून खास आमची इंस्टाग्राम फॅमिली भेटण्यासाठी आली. थोड्या वेळ गप्पा छप्पा, आठवणी आणि मस्तपणे सेल्फी काढली. दुपारभर चर्चेत आणि भेटीत वेळ छान गेला. घरी परत आलो तर शिव झोपून गेला होता. दिवाळीची धावपळ असते म्हणून त्याला थोडं झोपू दिलं. शिव फटाक्यांना थोडा घाबरतो. आवाज आला की लगेच कानावर हात ठेवतो. तरी बजरबीने थोडं धीर देत त्याला झाड पेटवायला लावलं. पहिल्यांदा हात थरथरला, झाड काही पेटलंच नाही. शिवने माझ्याकडे पाहिलं, मी असलो. पुन्हा प्रयत्न केला आणि मग आता बघा. दुसऱ्या वेळी मी त्याचा हात धरून चक्री पेटवली आणि चक्री फिरायला लागली. तसं शिव आणि स्वामी दोघेही उड्या मारत आनंदात होते. मग मीही एक झाड पेटवला आणि लगेच ते फूस निघालं. खूप सारे फटाके आम्ही फोडत राहिलो. एका बाजूला राधिका फटाके पेटवत होती तर दुसऱ्या बाजूला रामबू काय भन्नाट फटाका घेऊन आला होता देवजानी. त्याने तो फटाका पेटवताच एवढा आवाज झाला की तुम्हाला काय सांगा. वहिनी अश्विनी यांची तर अलगच धूम. पहिल्याच दिवशी फटाके फोडायला जमलं नव्हतं म्हणून आजच्या दिवशी त्यांनी फटाके फोडले. एक एक फटाका पेटला की घरभर आवाज आणि प्रकाशानं अंगण उजळलं. सर्वजण सहपरिवार सर एकत्र फटाके फोडत होते, गप्पा मारत होते आणि दिवाळीची खरी मजा घेत होते. नंतर शिव आणि मी नागगोळ्या आणल्या. त्या आम्ही जमिनीवर पेटवल्या की काळा नाग सारखा आकार काढत वर येत होत्या. ही जादू आजही तेवढीच रम्य वाटली जेवढी लहानपणी वाटायची. शिव तर मोठ्या उत्साहात म्हणाला, पप्पा माझा फटाक्यासोबत फोटो काढा. मग आम्ही त्याचे दिव्याच्या उजेडात फटाक्यासोबत छान फोटो काढले. दिवाळीचा हा दुसरा दिवस, फटाक्याची धमाल, कुटुंबाची साथ, मुलांच्या आनंदातले असू आणि क्षणभरही न थांबणारी गडबड. शिवचे फटाके, त्यांची भीती आणि त्यानंतरचा आनंद सगळं मनाला कोरून राहिलं. हा दिवस नक्कीच पुढच्या वर्षी आठवेल अशी धमाल दिवाळी. रामकृष्ण हरी.